पप्पा, ओ पप्पा. काय रे? मोठ्या गाडीत चावी दे ना. दरच भरेल तुला मोठी गाडी लागते, बारक्या गाडी तुला जायला काय होतं रे? अहो महत्वाचं काम होतं, द्या ना. महत्वाचं होतं काय नाही, मला जायचं जरा बाहेर, माझ्या मित्राचं काम आहे तिकडं. दरवेळेस आला की आईला न विचारता मला न विचारता गाडी घेतो चलतो बोंबलत कुणीकडे बी. हेच काम आहेत का मला? आई तर बापाच्या जेव्हा खायचं राहायचं, जरा कमाई शिका जरा काहीतरी. आता काही ना काही खटपट करतच असतो ना. काय तुझी खटपट मी रोजच बघतोय, तुझी खटपट. रात्रीच येतो 12 वाजता, सकाळच्याच पारी जातो. हा सारखं हेच तुला मोठी गाडी काय शायनिंग करतो रे मोठी गाडीची? अहो महत्वाचं काम होतं, पटकन जाऊन येतो 1 तासाभरात. ते काय जमायचं नाही, मला आज गाडी लागती. तुला एकदा सांगितले, बार बार तुला सांगणार नाही. हा बरं ठीक आहे, राहू द्या, येतो. हा ते बघ तुझं काय असेल. यांचं आहे ना असलंच असतं दरवेळेस. खुशे, ए खुशे. काय हो, काय झालंय सकाळ सकाळ ओरडायला? पप्पांना म्हणलं तासाभरासाठी गाडी द्या, ते बी नाही दिली त्यांनी. नुसता बोंबलत हिंडतोय आणि रात्री 12ला घरी येतोय, मग नुसती त्यांचं कल काय कल कल चुकलं कल करत त्याच्यात? होतोय. असं का? म्हणजे तसं नाही हो, म्हणजे त्यांना पण लागते ना गाडी, त्याच्यामुळे मग काय मला काय लागत नाही का? एकुलता एकच आहे ना मी. तसं नाही, तुम्ही रोजच घेऊन जातात. एखाद्या दिवशी तरी बाबांना नेऊन देत जा ना, मग त्यांना पण तेवढंच बरं वाटतं. आपण घेतली गाडी, आपण वापरतोय, छान वाटत ना त्यांना पण. रोज असतीस त्यांच्याकडे, कधीतरी मागत असतो मी. तू बी नको लगे त्यांची साईड घेऊ. लागली मला शिकवायला, ते मला काय माहित नाही. काय? तुझ्या बापाने बोलवलं ना धोंडे खायला आपल्याला, हा मग त्याचं काय? मग त्यांना सांग काय जावायला गाडी पाहिजे मला. अहो काय एडफीड लागलं काय? येडफेड लागले काय म्हणजे? हाय ना तो बाप जागीरदार. अहो 10-15 लाख रुपये लागतात गाडीला, काय 2 रुपये देते काय गाडी? गाडी मागताय तुम्ही. मग काय काय अशी काय काय 10-15 लाख काय लय झाले काय तुझ्या बापासाठी? लय झाले का? अहो मग त्यांना बी संसार आहे, त्यांना बी पोरग आहे त्यांच्या माग, सून आहे. आता त्याला लेकरं बाळ होत्या. हे बघ ऐक, तुझ्या बापाला नेट फोन करून सांग जावायला गाडी पाहिजे. आणि नसेल ना जमत तर तू बी तिकडेच राहा. ओ हे असं काय बोलू नका, मी बोलते बाबांशी काय बोलायचं. बोलते नाही, पाहिजे गाडी. आणि ते पण चांगली पाहिजे, साधी सुधी नाही. तुझ्या बापाला आहे ना नीट समजून सांग, गाडी पाहिजे म्हणून पाहिजे आणि चांगली पाहिजे, साधी सुधी नकोय तसली 5-6 लाखाची. समजून सांग म्हणजे तुम्ही कोणती पद्धत आहे तुमची बोलायची? कोणती पद्धत आहे म्हणजे? अरे काय तुम्ही तमाशा लावलाय? काय कशासाठी कसली गाडी काय? आम्ही लावलाय का तमाशा? मग कुणी लावलाय? रोज 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 उठून काय ते? अरे तुला गाडी घ्यायची ना. बाबा इकडे या तुम्ही. तुम्ही ना नीट समजून सांगा, यांना काय कळत नाही बघा. आता त्याला कळत नाही, आता बारीक हो होताय का? का त्यो? तुम्ही आमच्यात पडू नका. आमचं आम्ही नवरा बायको काय करायचं ते आमचं आम्ही अरे बघून काय घेऊ. तू काय कानातून पडला काय? तुझ्यासाठी काय आम्ही काय कष्ट केलं का नाहीस? उठसा सुटला की लगेच गाडी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. आणि आता आपली गाडी मला लागते म्हणून तुला मी मागाशी म्हणलं की नाही न्यायची, आणि आता सासऱ्याची गाडी मागायला लागा. अहो इतक्या वेळेत जाऊन पण आलो असतो मी. अरे कशाचा बसले डोंगर जाऊन येतो? टाइमपास करीत सकाळी माझं. गेला म्हणजे संध्याकाळी येतोस तू ना मागायला. तुम्ही बसा, तुमचा गोंधळ काय घालत. गाडी बिडी मागू नको. ओखी बारकी गाडी घेऊन जा, आणि तिच्या जायचं असलं जा, नाही तर अजिबात नाही, तर पाय जा. मला सांगू नको. जाऊ दा, गेले हे पण गेले आणि ते पण गेले. मी पण माझी कामं उरा. पप्पू हा साईटवर जाऊन येतो. आणि तुम्ही उन्हातानात काही हिंडू नका बाहेर काय? हा असंच म्हणतात. ऊन कमी आहे का? अहो ऐका ना, ताईचा फोन आला होता, ताई यायला लागले तिकडे. कशाला? हो, त्यांच्यासाठी काय बनवू मग? घरची माणसं ती थोडस व्यवस्थित त्यांची झाली पाहिजे. परती जावं तंतन कर. तिला आवडते काही सवय असते. बनव काय असेल ते चांगलं चांगलं बनव. घेऊन या ना काहीतरी बनवायला. आता मी साईटवर चाललोय तिकडे. तू जा दुकानात आण पनीरची भाजी बनव. हाय घरात आहे भरपूर. घरात, पण ताईंना आवडत नाही ना. तुम्हाला माहिती आहे ना ताई कशा आहेत, त्यांना जे पाहिजे ते 5-5 मिनिटाला हे खायचंय ते बरं खायचंय. ठीक आहे, बाजारात जा ना आंबे घेऊन ये. हा बापूनला काय पाठवू नको. तुम्ही काय जाऊ नका कुठं. आंबे आंबे मला वाटलं अंडी सांगतोय. आंबे आणायला होतो. आमरस बनव. त्याला बघ काय कुंबडी बिबडी पाहिजे असली तर तसलं काय अहो चिकन खात नाहीत ते, नाही खात. जाऊ दे, आमरस बनव. तुम्ही कुठे जाताय? बसा, मी चहा करते. आणि उन्हात आणि ते गोळ्या बी दे. गोळ्या दे का टाइमवर. हा हा, लक्षात नाही राहत त्यांच्या. हो हा? हो. योग बापू. मोठ्या घरी पोर दिल्या नाही की मग आता सगळेच त्यांचं मोठे स्वप्न, मोठे राहणीमान, सगळ्या गोष्टी मोठे करावं लागेल. पाहुण्याचं नियोजन काहीतरी झालं. घरच्या हा हा, आलो.
वहिनी आले ताई हा बसा बसा. खूप उशीर झाला यायला. अहो काय ना जरा उशिराच निघलोत नाही का. हा का? एसटीने आलो ना आम्ही. एसटीने? बरं थांबा, मी पाणी घेऊन आले. थांबा. नशीब. कमून चव घालता तुम्ही आल्या आल्या. एसटीने आलोय का आपण? तू गप्प बस हा, माझा टाळका आलेला आहे आधीच. हे घ्या ताई. अच्छा. वहिनी तुम्ही सगळीच तयारी करून हो, ठेवली हो. दिसते. अहो किती वेळ झाला तुमची वाट बघते. कशात बरे आहेत का तुम्ही? हा बरे. पाणी घ्या. बरं ताई, जेवणासाठी काय बनवू? आंबे आणले. बरं दुसरं नॉनव्हेज मधलं काय बनवायचंय का? आधी मासे कळत नाही तुम्हाला, नॉनव्हेज करत असतील का? हा? दादा कुठे गेलाय? दादा ना गावात गेले. हा का? येतीलच आता. अरे वा वा, कधी आले? बरं आहे का? आत्ता चालू. हा का झाला प्रवास? बरं. जर लवकर निघायचं ना. लवकरच निघलो होतो. एसटी पंक्चर झाली, मग ते एसटी वाल्याने दुसऱ्या एसटीत बसून दिलं. ते एसटीचं इंजिन फेल झालं, मग त्याने दुसऱ्या एसटीत बसून दिलं. आले तुमच्या जावयाचे काय? पण ताई तुमच्या घरी तर गाडी होती ना, मग गाडी न्यायचं ना, कशाला नाही, एसटी गाडी वापरायची? आमच्या वडिलांना लागते ना, त्यामुळे. ते काय झालं बाबा आणि ह्यांची लय भांडणं झाली. बापरे. का बरं? सकाळीच झाले मग गाडीवरनच. आणि मग बाबा म्हणले मी नाही तुम्हाला इथून पुढे गाडी देणार बघ कशालाच. पण महत्वाचं आहे ना ते बोल. थांबा की जरा लगेच कसं बोलू. लगेच कसं बोलू म्हणजे काय? बोलू राहिले थांबा. मग ह्यांचं म्हणणं काय आहे की नाही का आता आम्ही दोंडे खायला तर आलोच. गाडी घ्यायची वय, तुम्हाला गाडी घ्यायची आहे का? हा, मग देते की 10-5 काय लागले असेल तर. दाद्या 10-5 नाही त्यांना धोंड्यात गिफ्ट पाहिजे ना तुझ्याकडून गाडी. गाडी? हा बरोबर पाहिजे. अहो ताई, हे तर आम्हाला किती खर्च झालाय माहितीये का मध्ये शेताला, आणि आता कुठले पैसे आहेत सांगा बर. गाडी 15 लाखाची गाडी. लाज वाटते का तुम्हाला? भीक लागली का तुम्हाला? भीक लागली का? तू तुझ्या भावाला समजून सांग काय बोलतोय अरे तो. दादा काय बोलतो असा? काय बोलतो म्हणजे? माझा पण अधिकार आहे का नाही इथं काही? अधिकार काय कमी केलं का बापान तुझ्यासाठी? एवढ्या भारी श्रीमंत घरात दिलं तुला. हा, लग्नासाठी 25 लाख रुपये खर्च केले, त्याला अंगठी चैन केली, आणि तू हिस्सा मागते ना अधिकार म्हणते का? लाज वाटली पाहिजे ना तुला. दाद्या मी फक्त अधिकार बोलले होते, हिस्स्याचं नाव घेतलं नव्हतं बघ. आता तू हिस्सा करू नको. अधिकार म्हणजे काय झालं? ते हिस्साच झाला ना. हिस्सा आणि अधिकारात फरक आहे. काय माझी लायकी काढतो का? हा, कोण मी भिकारी? हिस्सा जर मागायला गेलो ना, ते 2 बंगले तुझे, तुझं 25 एकर क्षेत्र सगळं घेऊन टाकन मी. हिस्सा तरी कशाला? स्टे लावून टाकू आपण direct. यांना बी नको द्यायला. व्यवस्थित बोला. व्यवस्थित बोललाय म्हणजे काय? अहो तुम्ही ऐकून घ्या. स्टे लावल्यावर दादीने काय खायचं? काय खायचं म्हणजे? काही बी खाईल, भीक मागल तिकडे. मला भिकारी म्हणतो ना देव. भिकारीची तू. त्याला भीक मागू दे. हा, तुझं नवरा भिकारीचे भिकारी. दादा तुला बोलतो. काय बोलू मला ऐक. तुला जर साथ देता येत असेल ना मला तर दे, नाही तर इथंच राहा. जातो मी निघून. हा, जायचं जा तू. दादा तू हिशोबात बोल. अजून पण सांगते तुला मी. तू बी हिशोबात बोल. तू काय मी काय भांडण केले तुझ्या संग सांग बरं. काय मी भांडण हिस्सा केलं मागितलं तुझं? होतं का तुला? हिस्सा मग तू नाही, काय आता मी करतो? स्टेज लावणार. आणि मी पण कस स्टेज काय लावते ते बी बघतो लावते. मी लावणारच. तू स्टेज कस काय लावते ते बी हा. बघतो. तू थांब, तू बोल नको शांत मध्ये. बसा. काय मध्ये बोल पण ते नको? मामा आले बघतील ना, काय तुम्ही मामा कशाला बघते? बोलताय? याला लाज वाटली पाहिजे. भिकारी कुठला? हा, माझ्या नवऱ्याची लायकी काढायची नाही बघा तुला मी मागात एवढं पडायलंय. ऐकून घ्यायचं तिकडं. मग इकडं काय आहे? काय इथं? मी बी कोर्टातून घेईन. मी हा, पण कोर्टात हिस्सा. घेऊन घ्यायचं, हा. घेऊन घ्यायचं. मी बी बघतो. ताई, मी काय कमी ताई, नाही. पप्पा आले बघा ना, तुमची हा. शांत बसा. अहो वहिनी बस झालं. हे दाद्याला ना मी हात जोडून इतके दिवस विनंती करत होते ना, हे दे ते दे. आता नकोय मला ते. मला निम्मा हिस्सा पाहिजे. बघ तुला काही भेटणार नाही. गप आले धोंड्याला. ते काय तुला केलं काय तुला भेटणार खायचं नाही म्हणजे? तुला काय भेटणार नाही म्हणजे? दिले असते अधिकार आहे माझा इथं. गोडी 2-3 लाख रुपये दिले असते, मदत बी केली असती, पण आता नाही. शेजारची माणसं. हा, तू सांगू नको. तू बोलूच नको. तू बोलू नको. हा. चला तुमच्या देव. हा. भिकारी म्हणताय माझ्या नवऱ्याला. भिकार नाही तर काय? अहो गाडी मागू राहिले 25-15 लाखाची. कुठून आणायचे एवढे पैसे? मग नसेल द्यायची अरे तुम्हाला. काय मागितले असं तुला? 15 लाखाची गाडी तर मागितली ना. घ्यायची बाबा गाडी. बाबा 10-5 गाडी येते का? ते काय हो का? त्यांच्या भरोशा आम्ही बसणार नाहीये. कारण की आजच बोलले खाल्ले त्यांनी. आम्ही एसटीने झक मारीत आलो.
आणि गाडी तुमच्या लेकीसाठीच मागतोय ना, तिलाच फिरवायला मागतोय ना. तर मी एकटा फिरणार त्या गाडी. हो चहा दिला. नको तुमचा चहा पाणी. एवढं गरम होऊन चालतं का म्हणजे? बघा बाबा, नाही तर मग माझ्या हातात आहे सगळं. मी स्टे लावून टाकन डायरेक्ट. एवढंच येत दुसरं काय ते त्याला गोडीत सांगा आता. हा ते मामा म्हणतात ते बरोबर कमी आहे आहे. का त्यांच्याकडे? असू आता द्या मला ना. सांगा, आपली अडचण चालू आहे ना थोडीफार, त्यांना लाज वाटलं पाहिजे ना. परत लाच काढतोय येऊ, परत लाच काढतोय माझी. त्याला समजून सांगा, अजून पण म्हणते मी. ऐक, यांचे ना दोंडे बिंडे काही खायला नको. तुमची लेक तुमच्यासाठी मेली, तुमचं जावं तुमच्यासाठी मेला. चल इथून. यायचंय का तुला? परत तोंड बी बघू नका माझं. जाऊ दे. काहीतरी मार्ग काढतो आपण. असं एवढं गरम करून नाही निघणार मार्ग. दोनच लेकर आहेत मला, आणि तुम्ही जर असं माझ्या समोर केल्यावर माझ्या नंतर काय करता एकमेकाच्या काही भांडणं किरकिरी. आपण त्याला लाज वाटते का? तो डायरेक्ट त्याच्या जावयाची लायकी काढतो तुम्ही. असं एवढं हा? नाही. भिकारी म्हणता जावयाला. प्रेमाने बोलले असते नाही ना. नाही म्हणायचं तर नाही म्हणा ना सरळ. तुम्ही नाही म्हणायचं आणि तुम्हाला नाही द्यायचं काही. नाही म्हणा डायरेक्ट. नाही येत आम्ही तुमच्या दारात. मग होतं ते यायचंच नव्हतं ना, मागायचंच नव्हतं. अरे ऐक ना, मागायचं नव्हतं म्हणजे? माझा अधिकार आहे. तू बोलू नको जास्त. लवकर स्टे सगळ्या प्रॉपर्टीला तुमच्या. लवकर स्टे करू गुन्हा दाखल. काढू ना मार्ग काहीतरी. थोडस सांगते मी नाही पण नाही, आपण आहे ना यांच्यावर गुन्हा दाखल करू. मी पण त्याला गोडीत मागत होते. त्यांनी गोडीत जर दिला जीवे असता ना. मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करून काय टाकू. साखर काय करायचं? मी बी तुला दाजीने मानणार मग. जाऊ दे मी बापू, तरी यांना तुला काय मेवना करायचं? मानतो. हा. चहा तरी नेट करता येतो का तुझ्या बायकोला? साखर तरी टाकली होती का त्यात? साखर टाकली का? काय बोलताय भाऊ? कळतंय का तुम्हाला काय बोलायचं ते? तुमची भांडणं मला कशाला मध्ये घेताय त्याच्यामध्ये? आ काहीतरी कर. गाडीसाठी आणि ह्याच्यासाठी भांडताय. तुम्हाला तर समजलं पाहिजे ना. नकोय तुमचं जेवण आम्हाला. ऍक्शन. बोला काय करायचं आता? हो का बाबा, मिली म्हणून सोडून द्या मला. मी माझ्या घरी सुखी. एक काम मी कर तिथेच रे बाई, राहते. तू पण नको येऊ माझ्या घरी. तू पण येतच थांब. तुला डिवोर्स अहो. पेपर पाठवून देतो. तुमचं तुम्ही गोंधळ अहो, घाला. ऐका ना, मला तरी घेऊन चला. मी कुठं काय बोलते? मी ह्यांच्याकडून आहे का? सांग तुझं काय ते. यायचंय का थांबायचंय तुला? नाही, मला यायचंय. चल चल लगेच. बाप. अहो ताई, जेवण करून जावा ना. जाऊ दे. लाग करे त्याला. पैशाची कमी आहे त्याला लई. झालं तुमचं? झालं म्हणजे तुमचं? मामा तुम्ही खरंच गाडी द्यायची म्हणताय का काय त्यांना? तर मग मरून द्यायची का दिली? मग आम्हाला काय नको का? आम्हाला हे आज मूल बाळ नाही अजून. होईल ना त्यांच्यासाठी काय नको का? बस हा? झालं तुमचं. बस. जे होईल ते सारं तुमच्या मुलीलाच देणार आहे का? सांगा बरं. उठलं सुटलं मी ते होते म्हणून काय बोलली नाही, गप्प बसली होती. दोन घरं, शेती, वाडी सगळं तुमचंच आहे ना. तिला काय देणार कर तुम्ही? मी काय म्हणतो, बस झालं तुमचं. लय लेकीचं पुळ काढू नका. एक तर माझ्या डोक्याला घोरक करू नका. आताच सांगतो मी तुम्हाला. किती बोलून गेला तो, आणि तरी बी अजून ती बी किती बोलली. लय तिचाच पुळ का? जमत असेल तर राहा. नाहीतर तुम्ही बाहेर निघा. हा. काय गरज नाही तुमची. काय कमवून ठेवलं? लोकांच्या सासऱ्याने बघा किती कमवून ठेवलंय. तुम्ही काय 2 घरं बांधली म्हणून काय उपकार केला काय आमच्यावरती? सगळं येऊन जाऊन सर्व लेकीला द्यायचं? आ गप्प बसती गप्प बसती. बापाला तुझी बायको तडातडा बोलती. बोलणार ती. मी त्यांच्या देखत बोलली का सांगा? हा? बघा ना 4 दिवस राहून मला समजून टाकू म्हणा. तुमच्या दवाई पाण्यासकट, गोळ्या सकट, चहा पाण्यासकट, हागल्या मुतल्या सकट, कपड्या सकट मी बघते. तुमची लेक येते का इथं बघायला? आ तुमच्यासाठी काय केलं नाही? काय केलंय? काय केलंय आमच्यासाठी? घरदार तू घेऊन आली. अहो सर्वांचेच आई बाप मानतात घरदार. कर्तव्य होतं ते म्हणून केलं. ते नका सांगू. आता केलेलं ते कळतं का आता आमच्या पुढं? म्हणजे एवढा जीव आहे का लेकी? पोरगं सोडलं का वाऱ्यावर तुम्ही? नाही नाही, तुम्हाला लेकीच लयच पुळ काय ना. निघा तुम्ही. जाऊ द्या ह्यांना. लेकीच्या घरी खाऊ निघा द्या. तुम्ही. फक्त 4 4 दिवस दिवस ना राहून तुकडे. टाका तिच्यापाशी. फक्त 4 दिवस. निघा. लेकीच्या दारात तू अहो, निघा म्हणलं म्हातारा लयची करते या. सारखं आलं का लेक 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 करते. मग काय? होय हो. पण ती त्यांच्या नाव आहे ना. काय होत नाही त्यांच्या नावावर. तुला काय मेंदू कमी का ग? वय बघा तिकडे. काय म्हणू त्या पोरांना? काय होत काय परिस्थिती आली आता? अशा अवस्थेत त्या पुरीच्या घरी गेले हो. चिडून गेलेला माणूस घरात तरी येईल का मला? परमेश्वराच्या हवाले. चल ना तर आधीच्या घरी जाऊन येऊ आपण.
त्याचा फोन आला होता काल. काय बोलले? काय गेला कुठं सासरवाडीला, तिकडेच भांडण करून आलाय तो. हा. काय ते सासरवाडीला वेग करे इथं कोण झोपलंय? कोण आहे रे? गेलं का बाबा? बाबा अरे आधी सासरा. अरे आधीच सासरा सोड, अक्षयचं म्हातार आहे ते. अरे मी बघितलं माझ्या आणि चहा प्यायला गेलो तू त्यांच्या घरी तेव्हा. अरे ठीक आहे, पण अरे अक्षयचं म्हातार आहे ते. चला उतरा. कोणाचं काम नाही, उतरा त्यांना. संपत्ती आहे त्यांच्या. उतरा तुम्ही. 2 मिनिट मला अक्षयला फोन करू द्या. लाव बरं अक्षयला फोन, लाव बरं अक्षयला फोन. हॅलो, अक्षय कुठे आहे रे तू? गेलं का काय? हाय. अरे ऐक ना, काय झालं, काय विचारतोय? अरे तुम्ही एवढं का श्रीमंत, तुझा बाप एवढा श्रीमंत, ती तुम्ही कळतंय का तुम्हाला करतात काय काय नाही? हा? रस्त्याला पडलंय, लखपती अरे चक्कर येऊन पडलंय, ती बोला नाही, काय व्हाय नाही, काय काय तुमचं नेमकं म्हणणं काय ती तरी कळतं का आम्हाला? तुम्हाला एवढं चांगलं समज, ये लवकर चल. थांब मी आधीला फोन लावतो. काय खरं नाही रे भाऊ यांचं. आयला सकाळी हे पोरग तन करून गेलंय. कुठं गेलं असं एखाद्या मरलं असं, तिकडं तर पडला असं सासरवाडीला, कुठं जायचं तेव्हा ती? हा ए कुठे गेलता रे? स्वागताला गेलतो. आला स्वागत करायला आमचं. कशाला गेलता, कुठे गेलता नेमका? दोंडे खायला गेलतो. धोंडे खायला त्यांनी दगडाने भरणार रेटला तुला काय कमी होतं गाढवा? तेवढंच राहिलो होतं. एवढंच राहिलं होतं ना. आता ही गाडी एवढी मोठी, तुला मागे सांगितलं होतं सकाळी जाताना, ही बारकी गाडी घेऊन जा. मोठी गाडी कशाला जातो तू शॅनिंग करायला घेऊन? हा, लग्न करून दिले ते बायकोचं, तो नीट बघायचं, काम धंदाचं बघायचं का? चालला इकडे बोंबलत सासरवाडीला. तू काय भिकारीस का? ते लोक काय भिकारी आहेत का? हा, एवढी मोठी इस्टेट कोणासाठी कमावली रे? फोन कुणाचा आलाय बघा. हा, हॅलो, काय रे नितीन? हॅलो आधी. हा बोल ना. अरे तुझा सासरा रस्त्यावर पडलाय, तू लवकर ये. कुठं? आपल्या गल्लीमध्ये पलीकडे. ए, काय रे? ए, काय झालं? चालू? काय झालं काय? ह्याच्या वडिलांना चक्कर येऊन पडले, चक्कर? काहीतरी झालंय वाटतं. केलं असं काहीतरी कोटाना. चला बरं, चला इकडं कसं काय आले? चल. बरोबर पाणी. पाणी प्या पाणी. काय झालं काय? काही नाही, पोटात काही नव्हतं, गोळ्या नव्हत्या उठवा खाली. त्यांना. बापू काय झालं मामा? काय झालं बापू? सोडू सोडू मी इकडचे सोडू. अरे मग आता उपाशी तपाशी गोळ्या नाही म्हणल्यावर काय व्हायची सांगा. म्हणता ना लेकीकडचं. लेकीकडे चालले बोलले होते ना. अरे लेकीकडे चाललो नाही, हे हाकललं मला घरातून. अक्षय काय प्रकार आहे काही? आम्ही लय- एवढं चांगलं समजतोय की आम्ही अक्षय- लय सांभाळलं, आता लेकीकडे जाऊन राहा. कसं राहायचं त्या लेकीकडे जाऊन? काय रे ते आधी बाबा? का? हा? आधी माग. आधी चव काढली तर काढली, त्यांना घराच्या बाहेर काढलं का? लाज वाटते का तुला? अहो मी काय म्हणतो, त्यांचं झालं, तुम्ही तरी लक्ष द्यायला पाहिजे ना. तुमचे सासरे आहेत ना ते. पण सासऱ्याच्या आम्हाला काय माहिती आमच्या अहो माघारी बापाच्या काय जागेवरती सासरा असतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो. एवढ्या पैशाला तुमच्या काय चाटायचं का? अरे आतापर्यंत गरीबाच्या म्हातारे रस्त्यावर मेलेले बघितलेत. अरे तुम्ही तर लखपती आहे. हा, लाजा वाटले पाहिजे तुम्हाला. तू लखपती, हा लखपती. हा, काय वाटतं ना तुम्हाला काही? हा, का म्हातारे रस्त्यावर मारायचं तुम्हाला? अरे स्वतःला लखपती म्हणून मिळवतात तुम्ही. तू तुमच्या जिंदगीवर घातली ना चव माझी. तुला काय कमी होतं रे? हा, आता हे दिवस बघायचे आले ना. हा, दोघांची घरं चांगली आहेत का नाही? तुला मी काय कमी केलं होतं? तुझ्यामुळे ती तुझ्या सासऱ्याची अशी परवड झाली. माझा यायला का देवासारखा माणूस आहे आणि त्याला असं रस्त्यावर पडायची पाळी आली. ए, आणि तुला बी कळत नाही का रे? हा, ए तुला कळत नाही का? सासू सासर देवासारखे असते. तर आई वडिलांना जसं जपताना आईची वडिलांची कशी तुला कळकळी येते का? सासू सासऱ्याला बघायला तुम्हाला काय होतंय समाजामध्ये? आता ही काय आमची साधी नाचिके झाली काय? माझं पोरग आहे ना, रागीट आसन तन करतं, पण माझ्यावरती माझी सुनन माझं पोरग जीव वळवून टाकतं. यांचा तरी जरा आदर्श घ्या ना. नालायकांनो, समजत नाही तुम्हाला काय आहे? समाजामध्ये काय बेइज्जती केली आणि कशासाठी तुम्हाला कमवून ठेवायचं रे? नुसते खाली बघा म्हणून गोन खाली घालून. हा, कोणासाठी करायचं हे? त्यांनी कोणासाठी केलंय हे? हा, फार वाईट आहे आताच्या समाजाची परिस्थिती. समाजात कशाला घरातच चाललंय सगळं. आणि कोणाला सांगायचे? सुशिक्षित पोरं, हुशार पोरं, देखणी पोरं आणि असल्या पोरांनी अशी आबरू घालायची म्हणल्यावर काय करायचं? अरे तुमच्याकडे बघून समाज पाहतो, तुमचा आदर्श समाज घेतोय आणि तुम्ही असे नालायकासारखे वागता. अरे समाजाला काहीतरी आदर्श होईन असं बघा. आणि तू बी जरा काहीतरी इधर सोन्यासारखा सासरा आहे, सोन्यासारखी सासू आहे तुझी. मूर्खा, तुला कळत नाही का? हा, नुसता बघतो झाप्यासारखा. हो का पप्पा, मला मान्य आहे माझी चूक झाली आहे आणि मी तुमची माफी पण मागतो त्यासाठी. पण मला नव्हतं माहिती लोक असलं काहीतरी करतील. अहो तो मेहना माझा, तो मला भिकारी म्हणतो. जावायला कोण बोलतं का असं? त्याला लाज वाटली पाहिजे ना काहीतरी. देवासारख्या बापाला त्याने घराच्या बाहेर काढलं. आणि सासरे, तुम्हाला आजपर्यंत काही एक शब्द तरी बोललोय का मी? नाही ना बोललो.
माझी फक्त एक मागणी होती की मला एक गाडी पाहिजे. ठीक आहे, आता मला ती पण नकोय. उलट तुम्हाला जर माझा राग आला असेल ना, तुम्ही माफ करा मला. वाटलं तर आमच्याकडे राहायला या, नका राहू त्यांच्याकडे. त्याला हाल करतील तुमचे. नाही नाही, लावा यार आई-बापाला तुम्ही. खरंच चुकलं माझं बाप. रागाच्या भरात मी असं नव्हतं करायला पाहिजे. हो, हे जग मी तुमच्यामुळे बघितलं. बाबा माझं पण लय चुकलं. मी यांच्या नादी लागून मग एवढी मोठी मागणी केली. अरे अक्षय, तुला बाबांनी तुझ्या कसं कसं सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, एवढा मोठा कामाला लावलं तुला. हा, दोनच लेकर ना, दोघच बहीण भाऊ तुम्ही. मी जिवंत असताना एवढे टोकाचे तुम्ही घेताय, माझ्या नंतर काय करणार तुम्ही? तोंड नाही बघायची एकमेकाची, या गाड्या आणि घोड्या आणि इस्त्रीसाठी. आता तरी राहताल एकत्र, करताना प्रेम एकमेकावर. करतो बाबा, शब्द देतो तुम्हाला. दादा मला तुझं काहीच नको. नाही माझे कोण बहिणी, आम्ही घरी आलोत ना, आम्हाला चहा पाणी आणि तुमचं प्रेम. दाजी, काय माझ्याकडून वेडा वाकडा शब्द केला असेल तर माफ करा. आधी तू पण जास्त काही मनाला नको लावून घेऊ. हा? सगळ्यांना बोलव धोंडे खायला. सगळेच जाऊ आणि तुम्ही बी घरी चाल. त्यांना आधी ही करा. चल.